चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. लक्षात घ्या, पोस्ट ऑफिस भरती 2026-27 शेड्यूल 2 जी की 30 ते 40 हजाराच्या दरम्यान या ठिकाणी भरती पब्लिश होणार आहे. हे तुम्हाला सर्वांना वारंवार सांगितलेलंच आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत ज्या की तुम्हाला खूप काळजीपूर्वक फील करायच्या आहेत, आणि ती गोष्ट जर चुकली तुमची फॉर्म भरताना किंवा सिलेक्ट करताना कॅटेगरी, तर त्यापुढे चालून तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस वरती डायरेक्ट मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचं सिलेक्शन हे स्टॉप होऊ शकतं, रद्द होऊ शकतं किंवा डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतं. मग आता ती कुठली गोष्ट आहे, ती म्हणजे तुमची मेन कॅटेगरी मित्रांनो. आता पोस्ट ऑफिस भरती 2020, 21, 22, 23, 24, 25, 26 या जेवढ्या काही भरत्या आल्या त्याच्यामध्ये कॅटेगरी नुसार त्या ठिकाणी जागा त्यांनी डिवाइड करून दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन सर्व विद्यार्थ्यांनी चूक केलेली होती की कॅटेगरी निवड करताना चुकीची निवडली होती. लक्षात घ्या, आता कॅटेगरी म्हणजे काय, तुमचा प्रवर्ग कुठला असतो, तुमचा एकतर ओपन कॅटेगरी असेल, ओबीसी कॅटेगरी असेल, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी किंवा ईडब्ल्यूएस, या 4-5 ज्या कॅटेगरी आहेत. आता ही तुमची प्रॉपर कॅटेगरी जी असेल, म्हणजे काही विद्यार्थी ओपन मधून असाल, काही ओबीसी, काही एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस, असे ओरिजिनल कॅटेगरी ज्यांची जी मूळ स्वरूपातली कॅटेगरी आहे, अगदी त्याच कॅटेगरी मधून तुम्हाला फॉर्म भरणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. मग तुम्ही म्हणाल ही बेसिक गोष्ट सांगण्याची गरज आहे का? 100% गरज आहे आणि इफेक्टिव्ह गोष्ट आहे. कारण की या गोष्टीमुळे 2026 शेड्यूल 1 मध्ये खूप विद्यार्थी या ठिकाणी डायरेक्टली रिजेक्ट झालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, रिजेक्ट कसे झाले लक्षात घ्या. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. या ठिकाणी ओपन कॅटेगरीला 95 वाले विद्यार्थी होते, एससी ला 95 वाले होते, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस 90 ते 95 पर्यंत, 95-98 पर्यंत विद्यार्थी या ठिकाणी होते. म्हणजे हे एक अंदाज आहे. ओपन वाल्याला 98 पर्यंत आहे तर एससी वाल्याला सुद्धा 98 पर्यंत आहे, असं काही मॅटर नाही. फक्त एक समजण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. आता या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत यातील चूक कशी झाली फॉर्म भरताना किंवा कॅटेगरी चुकीची निवड झाल्यामुळे पुढे त्यांना अडचण कशा स्वरूपात आली लक्षात घ्या. जो विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्याला की 95 किंवा 98% आहेत, कन्सिडर करा त्या ठिकाणी त्याला 90% आहेत ओपन कॅटेगरी वाला. ओके, पण आता एक विषय काय असतो, या ठिकाणी कॅटेगरी वाईज असल्यामुळं आपल्याला माहित असतं एससी आणि एसटी कॅटेगरीचं कट ऑफ ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस पेक्षा नक्कीच कमी लागतं, बरोबर की नाही. त्याप्रमाणे ओपन विद्यार्थ्याच्या कॅटेगरीने काय केलं, म्हणजे ओपन कॅन्डिडेट विद्यार्थ्याने काय केलं, त्याला असं वाटलं की चला आपण एससी आणि एसटी मधून कॅटेगरी मधून आपण फॉर्म भरूया, म्हणजे याचा कट ऑफ वरती डायरेक्ट इफेक्ट होणार आहे आणि त्यामुळे आपला कट ऑफ जर कमी लागला आणि त्या कॅटेगरीतून आपण जर फॉर्म भरला तर आपलं सिलेक्शन डायरेक्ट होईल, म्हणजे सिलेक्शन चान्सेस या ठिकाणी वाढतील असं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना वाटलं. म्हणून त्यांची ओरिजिनल कॅटेगरी जी होती ती ओपन कॅटेगरी ही होती. ओके, आणि ओपन कॅटेगरी असताना सुद्धा त्यांनी एससी, एसटी किंवा पीडब्ल्यूडी या कॅटेगरी मधून फॉर्म भरताना फॉर्म भरलेला आहे शेड्यूल 1 भरतीमध्ये. मग इथे गडबड काय झाली, त्यांचा फॉर्म पुढे प्रोसीड तर झाला, म्हणजे तुम्ही फॉर्म भरला, कारण फॉर्म भरताना तुम्हाला डायरेक्टली तिथे कॅटेगरी सिलेक्ट करा म्हणून येतं, त्यानुसार पुढे फॉर्म प्रोसीड करायचा असतो. फॉर्म प्रोसीड केल्याच्या नंतर त्यांचा फॉर्म सबमिट झाला. मग ज्या वेळेस मेरिट लिस्ट लागायला चालू झाली, म्हणजे मेरिट लिस्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, ए कॉम्प्लिमेंटरी अशा ज्या मेरिट लिस्ट लागल्या त्याच्यामध्ये या ठिकाणी 95, 90, 96, 97% असून सुद्धा शेवटच्या मेरिट लिस्ट पर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये नावच आलेलं नाहीये. आता इथे गडबड काय झालेली, त्यांनी कॅटेगरी जी होती ती ओरिजिनल न सिलेक्ट करता दुसऱ्या कॅटेगरीतून फॉर्म भरला. म्हणजे काय झालेलं मित्रांनो, या ठिकाणी त्यांचा फॉर्म डायरेक्ट पुढे जाऊन रिजेक्ट झाला किंवा होल्डवर राहिला, किंवा त्या बेसिसवर सुद्धा त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालंच नाही. याच्या व्हाईस वर्सा उलट आता जे एससी एसटी कॅटेगरी मधले विद्यार्थी त्यांना काय वाटलं की चला ओपन कॅटेगरीला जास्त जागा आहेत, म्हणजे आता ओपन कॅटेगरीला सपोज कन्सिडर करा 100 जागा आहेत, एससी एसटी पीडब्ल्यूएस ला समजा 50 जागा आहेत एससी कॅटेगरीला. ओके, मग असे एससी कॅटेगरी मधले काही विद्यार्थ्यांनी, आणि हे रिअल गोष्ट आहे, काही विद्यार्थ्यांनी काय केलं की ओपन कॅटेगरीला जास्त जागा आहेत म्हणून त्यांनी काय केलं, ओपन कॅटेगरी मधून फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केला, म्हणजे त्यांचं
त्या ठिकाणी माइंड असं चाललं की चला जास्त जागा असतील तर सिलेक्शन चान्सेस जास्त, परंतु लक्षात घ्या जीडीएस मध्ये असा कुठलाही रूल नाही की जिथं जास्त जागा असतील तिथं सिलेक्शन चान्सेस जास्त, असं कुठलाच ऑफिशियली रूल नाही. रूल आहे तुमचे पर्सेंटेज जास्त आणि तुमची कॅटेगरी कुठली आणि तुम्ही कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरताय, ग्रामीण शहरी या डिव्हिजनला फॉर्म भरतात, त्यानुसार त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन चान्सेस असतात मित्रांनो. म्हणून तुमची जी मूळ स्वरूपातली कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस मध्ये कुठलीच अडचण येणार नाही. आता जीडीएस भरती 2026 शेड्यूल या मंथच्या एंडिंग पर्यंत नोटिफिकेशन आउट व्हायला पाहिजे, कारण की 27 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान जीडीएस ने काय केलेलं आहे, डिपार्टमेंट वाईज, त्यासोबत पोस्ट वाईज, त्यासोबत डिव्हिजन वाईज या तिन्ही गोष्टीचा संगम करून पूर्ण डाटा हा कलेक्ट केलेला आहे. म्हणजे किती जागा शिल्लक आहेत आणि किती जागेवर आपल्याला परत त्या ठिकाणी भरती करून घ्यायची आहे. तर अंदाजित 30 ते 40 हजारांवरती जागेसाठी ही नवीन भरती जी येणार आहे शेड्यूल 2 ती या ऑगस्टच्या मंथ एंडिंग पर्यंत यायलाच पाहिजे. जर नाही आली तर लेट इट कन्सिडर की डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी आशा धरू शकता. म्हणून जे विद्यार्थी जीडीएस मध्ये या ठिकाणी शेड्यूल 1 मध्ये सिलेक्ट नाही झाले त्यांना नवीन पुढे चालून खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. मग आता या ठिकाणी काही लेखी स्वरूपात एक्झाम होऊ शकते जर पोस्ट त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केल्या, किंवा फक्त सिलेक्शन हे पर्सेंटेज बेसिसवर असेल तर त्या ठिकाणी परत पर्सेंटेज बेसिसवरच तुमचं सिलेक्शन होईल, कॅटेगरी, पर्सेंटेज आणि तुम्ही फॉर्म कुठे भरला आहे तीन गोष्टीवर तुमचं परत एकदा जीडीएस मध्ये सिलेक्शन होईल. त्यामुळे या भरतीला लागणाऱ्या सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अगोदरच रेडी करून ठेवायचे. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर एलसी, त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट, डोमासाईल नॅशनॅलिटी, लोकल लँग्वेज सर्टिफिकेट, MSCIT झालेलं असेल त्याचं सर्टिफिकेट, ह्या सगळ्या विविध गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि मेल आयडी ह्या गोष्टी तुम्ही रेडी करून ठेवायच्या, जेणेकरून शेड्यूल 2 भरतीमध्ये पहिल्या सुरुवातीला फॉर्म भरून टाकायचा, म्हणजे लास्ट डेटची वाट पाहत बसायचं नाही. कारण की पुढे पुढे जाऊन साईड हँग होते किंवा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट होऊ शकत नाही, म्हणून गडबड चुका होतात. त्यामुळे शेड्यूल 2 भरतीला अगदी व्यवस्थित प्रिपरेशन करायचंय, रेडी राहायचंय आणि सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला मला वाटतं नक्की सबस्क्राईब करायला हवं, जेणेकरून महत्वपूर्ण आणि अतिशय फायदेशीर तुमच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी डाऊट क्लिअर करणारे या ठिकाणी सेशन्स आपण घेत असतो. सो तुम्ही चॅनलवर नवीन जर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. इथेच थांबतो. तुमचे काही डाऊट आणि प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जय हिंद मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. राम राम.